ऊस तोडीला जाण्यापूर्वी 843 महिलांची काढली गर्भपिशवी. बीड हा ऊसतोड कामगारांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. डिसेंबर ते मार्च महिन्यात ऊसतोड होते. सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यांमध्ये आणि कर्नाटकातल्या काही भागांमध्ये इथली माणसं ऊसतोडीसाठी जातात. महिला पुरुष सगळेच. मात्र 2019 मध्ये असं समोर आलं की यातल्या काही महिला ऊसतोड कामगारांनी हिस्टेरेक्टमी करून घेतली होती. म्हणजे आपली गर्भपिशवी काढून घेण्याचं ऑपरेशन करून घेतलं होतं. तर का? पाळी आली की काम करणं कठीण होतं. मग त्यांना राबवून घेणाऱ्या मुकादमांनीच यावर उपाय म्हणून त्यांना गर्भाशय काढण्यासाठी भाग पाडलं. ही धक्कादायक गोष्ट समोर आल्यानंतर यंत्रणांनी त्याचा पाठपुरावा करण्यास सुरुवात केली. लोकमतचे बीडचे वार्ताहर सोमनाथ खताळ यांनी दिलेल्या माहितीनुसार बीडमध्ये आरोग्य विभागाने ऑगस्ट ते ऑक्टोबर 2024 मध्ये 2222 आरोग्य शिबिरं आयोजित केली. इथे सध्या काम करणाऱ्या महिलांचं ऊसतोड हंगामापूर्वी सर्वेक्षण केलं गेलं. वर्षाला तब्बल 1,75,000 मजूर हे काम करतात आणि त्यातल्या 78,476 महिला मजूर आहेत. यातल्या 843 महिलांनी आपलं गर्भपिशवीचं ऑपरेशन झालं आहे असं जाहीर केलं. त्यातही 267 महिलांचं ऑपरेशन हे 2019 नंतर झालंय हे सुद्धा आपल्याला माहिती आहे. पण इथे धक्कादायक बाब अशी की यातली फक्त 7 ऑपरेशन्स ही सरकारी इस्पितळात करण्यात आली आणि उरलेली सगळी खासगी दवाखान्यात झाली. हे ऊसतोड मजूर दररोज 16 तास काम करून दिवसाचे फक्त 300 रुपये कमवतात. बीड जिल्ह्यात 17 सरकारी आरोग्य संस्था असूनही ते खासगी इस्पितळात जात आहेत. मग त्यांना हा खर्च कसा परवडतोय? की कोणी हे जबरदस्ती करून आणतंय? हे सर्वेक्षण असं देखील सांगतं की मागच्या ऊसतोडीच्या हंगामात 1523 महिला गर्भवती असून सुद्धा मजुरी करत होत्या. आरोग्य विभाग या महिलांना स्टँडर्ड ट्रीटमेंट प्रोटोकॉल नुसार मदत करतंय, पण वास्तव तेच आहे. बीड मधल्या ऊसतोड कामगार महिलांना आपल्या उदरनिर्वाहासाठी गर्भपिशवी काढावी लागते. हे आपल्या समाजातल्या सामाजिक आणि आर्थिक विषमतेचं विदारक चित्र आहे. आणि त्याहूनही वाईट गोष्ट म्हणजे आजही आपल्या समाजात काम मिळावं म्हणून बाईला आपल्या शरीराचा महत्त्वाचा भाग काढून फेकावा लागतोय. हे किती लाजिरवाणं आहे.